नागपुरात मानकापूर पोलिसांनी एका पांढऱ्या निसान सनी गाडीतून तब्बल 29 किलोंपेक्षा जास्त गांजा जप्त केला। या गांजाची किंमत सुमारे 5.5 लाख रुपये आहे। पोलीस पेट्रोलिंग करीत असताना त्यांना ही गाडी संशयास्पद वाटली। गाडीची झडती घेतली तेव्हा समोर आलं की गाडीच्या डिक्कीत स्टेपनी ठेवायच्या जागेत गांजा लपवलेला होता। पोलिसांनी गांजासह गाडीही जप्त केली। आरोपी हे ओडिसाचे रहिवासी आहेत। ते हा गांजा नागपुरात कोणाला देणार होते याचा तपास सुरू आहे। आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि न्यायालयाने त्यांना 15 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। आज रोजी सकाळी पहाटे 4 वाजताच्या दरम्यान आमचं जे डीबी टीम आहे आणि बीटी मार्शल आहेत हे पेट्रोलिंग करत होते। पहाटेच्या वेळी पेट्रोलिंग करत असताना नुपूर वाईन शॉप फरस चौक मानकापूर या ठिकाणी एक संशयास्पद कार क्रमांक आहे HR 29 AZ4166 ही पांढऱ्या रंगाची निसान सनी कार आहे। ही कार त्या ठिकाणी संशयास्पद स्थितीत मिळून आली। कारमध्ये काही इसम होते। आमच्या पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना हटकलं। त्यावेळी एक इसम कारमधून उतरून त्या ठिकाणी पळून गेला। त्यावेळी पोलिसांना जास्त डाऊट आला, त्यामुळे इतर जे 3 इसम होते त्या 3 इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली, परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तर द्यायला चालू केले। त्यानंतर त्यांच्या वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये जी स्टेपनी ठेवायची जागा असते डिक्कीमध्ये, त्या डिक्कीमधील स्टेपनी ठेवायच्या जागी जो खोलगट भाग असतो त्या खोलगट भागाच्या वर एक पत्रा लावलेला होता आणि त्याला वेल्डिंग करून परमनंट ते पत्रा त्या ठिकाणी लावण्यात आलेला होता। अशा प्रकारे सिच्युएशन बघितल्यानंतर पोलिसांना जास्त संशय आला आणि त्या ठिकाणी मग थोडंसं चाचपणी केल्यानंतर असं दिसून आलं गांजा या पदार्थाचा त्या ठिकाणी वास येऊ लागला। उग्र वास जाणवल्यानंतर लक्षात आलं की गांजा असण्याची शक्यता आहे। त्यानुसार जे ताब्यात घेतलेले इसम होते त्यांच्याकडे देखील विचारपूस केली, तर त्यांनी देखील कबुली दिली की त्याच्यामधून गांजा हा अंमली पदार्थ आणलेला आहे आणि ते ओडिसा इथून आलेले आहेत। त्यानंतर मग आम्हाला माहिती मिळाली, त्याचप्रमाणे आम्ही रात्री इतर स्टाफना पहाटेच्या वेळी बोलून घेतलं आणि रिसर त्या ठिकाणी पंचांना बोलावून जी काही झडती प्रक्रिया आहे ती झडती प्रक्रिया पूर्ण करून तो जो मुद्देमाल होता गांजा हा जप्त केला। याच्यामध्ये झडतीमध्ये एकूण 29 किलो 100 ग्रॅम ज्याची मार्केट व्हॅल्यू 5,82,000 रुपये आहे।